मुंबई आणि परिसरात सीएनजीचा तुटवडा. गेल कंपनीच्या सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं रिक्षा टॅक्सीच्या लांबच लांब रांगा. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. विक्रोळी भांडूप दरम्यान रेल्वे रुळाला तडा. कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज थंडीची लाट. धुळ्यात पारा 6 अंशांवर. कोकणातही कडाक्याची थंडी. उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला. धुळे निफाडमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद. धुळ्यात पारा 6.2 तर निफाडमध्ये 6.9 अंशांवर. महाराष्ट्र भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज महत्त्वाची बैठक. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक. स्थानिक स्तरावरील युती निवडणुकीची दिशा ठरणार. विचारांचा हा डाव खेळू नका. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर सामनातून कानपिचक्या. सबुरीनं घ्या काँग्रेसला सल्ला. बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. मंत्रालयात दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल येणार. चौकशी समिती दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत अहवाल आज सादर करणार. अमरावतीच्या मेळघाटात बालमृत्यूचं तांडव सुरूच. 24 तासात 4 बालकं. एका मातेचा मृत्यू. धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 4 बालकांचा मृत्यू. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप. आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याच्या सूचना.